नागपूरच्या संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो की या उपोषणस्थळी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे हे देखील आहे, सोबतच भाजपचे आमदार आशिष देशमुख हे देखील आलेले आहे आणि इतरही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे कार्यकर्ते आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। जर का तुम्ही बघितलं तर बाजूला ही यादी इथे लागलेली आहे जे आजच्या साखळी उपोषणामध्ये सहभागी होणार आणि रोज अशा प्रकारे वेगवेगळे कार्यकर्ते साखळी उपोषणामध्ये सहभाग घेऊन कुठेतरी त्यांच्या ज्या मागण्या त्या राज्य सरकारकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणार। आपण बबनराव तायवाळे त्यांना विचारूया, साखळी उपोषण सुरू होत आहे, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आणि सिंपल मागणी आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये आणि कुठल्याही प्रकारचा पुरावा असल्याशिवाय सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। ही मागणी मागच्या वेळेससुद्धा आम्ही मांडली, सरकारने ते मान्य केलं, आम्हाला लिहून दिलेलं आहे आणि म्हणून यावेळेस कुणाच्याही दबावामध्ये न येता सरकारने तो निर्णय बदलवू नये, आपल्या निर्णयावरती ठाम राहावं आणि आम्हा ओबीसी समाजाच्या लोकांना एकदा पुन्हा आश्वस्त करावं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। सरकारमधले एक आमदार इथे आलेले आहे, कशा प्रकारे तुम्ही विनंती करणार? ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरी नसले आले, ओबीसी म्हणून जरी आले तरी त्यांना काय विनंती करणार? त्यांना माहीत आहे ते आमच्यासोबतच आहे, त्याच्यामुळे आमच्या समस्या त्यांना माहीत आहे, म्हणून तेच आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित ठेवण्याकरता सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर ज्यांना ज्यांना त्यांना भेटून संवाद साधता येईल त्यांच्याशी संवाद साधून ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू देऊ नका। मला एक सांगा की मनोज जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहे, एक दिवसाचा वेळ दिला होता, मात्र आता तो जी मर्यादा होती ती पुढे गेलेली आहे आणि ते तिथनं हलण्याला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाची काय भूमिका आहे? आम्ही पण हलणार नाही आहे, आम्ही आज सुरुवात केलेली आहे, ही फक्त आजची सुरुवात आहे नागपूरवरून। हळूहळू आता आमचे हे आंदोलन विभागीय स्तरावर जाईल, जिल्हा स्तरावरती जाईल आणि ज्या दिवशी आम्हाला वाटेल की आणखी तीव्र आंदोलन करायचं आहे त्या दिवशी साखळी उपोषणाचं रूपांतर ज्याला का आमरण उपोषणामध्ये होईल आणि आमरण उपोषण केल्याही सरकार जर मानत नसेल तर आम्ही मुंबईकडे कूच करू आणि आपलंसुद्धा शक्ती प्रदर्शन करू। सरकारकडनं काय लेखी आश्वासन पाहिजे तुम्हाला? तेच जे आधी दिलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा कागदोपत्री पुरावा असल्याशिवाय आम्ही काय म्हणतात कुणबी समाजाची प्रमाणपत्र देणार नाही। सरकारचे मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, त्याची वारंवार पुनरावृत्ती करतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। ते मान्य आहे आम्हाला, पण आमच्या मनामध्ये जी भीती आहे की एवढा मोठा जनसमुदाय मुंबईमध्ये जाऊन बसलेला आहे, त्या जनसमुदायाच्या याला बळी पडून कदाचित आम्हाला दिलेला निर्णय बदलवू शकतात काय याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत की आम्हाला दिलेलं आश्वासन कुठल्याही परिस्थितीत बदल करू नये आणि ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवावं, एवढीच आमची ग्राह्य मागणी आहे, संविधानिक मागणी आहे। भाजपचे आमदार आणि ओबीसी नेते आशिष देशमुख आपल्यासोबत आहे, तुम्ही आंदोलनस्थळी आलेले आहे, समर्थन दिलेलं आहे, काय मागणी राहणार आहे तुमची? पण नाही बघा, महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा समाज हा गुण्या गोविंदाने राहत आला आहे। कुठंतरी काहीतरी मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून सातत्याने विविध आंदोलनं जी घेतल्या जातात त्याच्यामध्ये ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना ही निर्माण होते। आज ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव होऊ शकत नाही, किंबहुना ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठा समाज येऊ शकत नाही, ही वास्तविकता आहे। मराठा समाजाला 10% वेगळा आरक्षण राज्य सरकारने दिलं आहे, त्या संदर्भामध्ये चांगला असा फायदा मुलांना नोकर भरतीमध्ये सरकारच्या असो किंवा ॲडमिशनमध्ये मिळतो आहे, पण 350 घटक जातींचा असलेला ओबीसी समाज ह्यासाठी ते असलेला जो कोटा आहे त्यामध्ये मराठा समाज येणार नाही, ह्या भूमिकेशी आज सरकार नक्कीच प्रतिबद्ध आहे आणि आमचं समर्थन हे ओबीसी समाजाच्या ह्या मागणीसाठी जे महासंघांनी आंदोलन आजपासून चालू केलं आहे त्यासाठी नक्कीच आहे आणि प्रत्येकच ओबीसी बांधव ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव करण्यासाठी तीव्र विरोधात आहे। मला एक सांगा की मनोज जरांगे मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे, आरक्षण घेतल्याशिवाय यावेळेस ते हलणार नाही असा त्यांचा दृढ निश्चय आहे। नाही बघा, दृढ निश्चय नाही, सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे ते आंदोलन करतायत, त्यांना एक दिवस आंदोलनाचा
वाढून मिळाला आहे. कोण्याही व्यक्तीला लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार नक्कीच असतो, ते त्या संदर्भामध्ये करतायत. पण जी आज तर्कशुद्ध पद्धतीने जर आपण विचार केला, महाराष्ट्राचा नागरिक हा सुजाण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या ओबीसी समाजामध्ये त्याच्याहीपेक्षा मोठा मराठा समाजाचा जर अंतर्भाव झाला तर डायल्यूट हा रिझर्वेशनचा कोटा होईल, कोणालाही फायदा मिळणार नाही. नाही ओबीसी समाजाचा त्याच्यात फायदा आहे आणि नाही मराठा समाजाचा त्याच्यात फायदा आहे. ही वास्तविकता आज महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक समजतो आणि म्हणून फक्त प्रत्येक वेळीच आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येणं हे कितपर योग्य आहे या दृष्टीने देखील लोकांनी विचार करावा. सत्ता पक्षाचे आमदार म्हणून आंदोलकाची भूमिका तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार? नाही, सातत्याने मागच्या वर्षी जेव्हा आंदोलन ओबीसी महासंघाने पुकारलं होतं, आमच्यासारखे सर्व सामाजिक व राजकीय जीवनामध्ये सक्रिय असणारे कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतात. ह्याही वर्षी हो आणि पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनाला आमचं समर्थन आहे. आपण बघू शकतो की नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू झालेलं आहे. पाठीमागे वर व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर जे यादीनुसार आंदोलक आहे ते बसलेले आहेत. तर समोर जे या आंदोलनाला समर्थन देणारे, भेट देणारे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः भाजपचे आमदार आशिष देशमुख असेल किंवा इतर ओबीसी समाजाचे प्रतिनिधी आहे ते देखील इथे आलेले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे हे देखील आहे. त्यामुळे निश्चितच आता कुठेतरी एकीकडे मनोज जरांगे यांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आता नागपूरच्या संविधान चौकामध्ये ओबीसी समाजाचं हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचे हे दोन केंद्र आहे ते राज्य सरकारवर प्रचंड दबाव टाकताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.